शरद पवारांची राष्ट्रवादी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधामध्ये असल्याचं आता स्पष्ट झालंय। विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान करा अशा पद्धतीचा व्हिप जारी करण्यात आलाय। चर्चेदरम्यान पूर्णवेळ उपस्थित राहण्याचं व्हिपही जारी करण्यात आलेलं आहे। आज हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल, त्याच्यावरती 8 तासांची चर्चा होणार आहे आणि या विधेयकाला अर्थातच विरोधी पक्षांचा विरोध असल्याचं स्पष्ट होतंय। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय आहे ते प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीच कळेल असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने विरोधामध्ये मतदान करावं असा व्हिप जारी करण्यात आलाय। या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे, यामागची पार्श्वभूमी काय सांगता येईल? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्पष्ट केलेलं आहे की ते पूर्णवेळ चर्चेला उपस्थित राहतील। आपली जी मतं आहेत वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातली ती स्पष्टपणे मांडतील आणि विरोधात राहून मतदान देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष करणार आहे। यासोबतच शिवसेनेनं देखील व्हिप दिलाय, मात्र तो चर्चेमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये व्हिप दिल्याची माहिती मिळते। मतदानाच्या वेळी उपस्थित राहावं की नाही राहावं या संदर्भात कुठल्याही प्रकारची स्पष्टता त्यांच्याकडून आलेली नाही आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की या सगळ्यांमध्ये एनडीएमध्ये जाऊन सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण सातत्यानं शाहू फुले आंबेडकर विचारधारा आमची आहे आणि ती विचारधारा आम्ही कदापि सोडणार नाही, जरी आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो असलो तरी। अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या नेत्यांच्या वतीनं सातत्यानं मांडण्यात आली होती। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेत एकमेव जरी खासदार असतील सुनील तटकरे, ते काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही वेळामध्येच ही स्पष्टता येताना पाहायला मिळेल। 12 वाजता हे विधेयक मांडण्यात येईल आणि त्यानंतर साधारणपणे चर्चेला सुरुवात होईल। 100 मिनिटांचा कालावधी जो आहे तो काँग्रेससाठी देण्यात आलेला आहे। विरोधी पक्षातील प्रत्येकाला या विधेयकावर बोलायचं आहे आणि आपली जी भूमिका आहे ती मांडायची आहे। त्यामुळं एकंदरीतच एनडीएमधले घटक पक्ष आणि विरोधातले पक्ष काय या सगळ्या भूमिका घेत आहेत यामध्ये खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे लक्ष लागले आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देखील लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद निलेश। अशा पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। दरम्यान काँग्रेसच्या खासदारांची संसद भवनामध्ये बैठक सुरू आहे। वक्फ सुधारणा विधेयक मांडण्याआधी काँग्रेस खासदारांची बैठक सुरू आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। थोड्याच वेळामध्ये म्हणजे 12 वाजताच्या सुमारास हे विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे आणि या विधेयकावरती सुमारे 8 तासाची चर्चा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।